अयोध्येतील राम मंदिर आजपासून भाविकांसाठी खुलं। सकाळी 8 ते दुपारी 12 आणि दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत दर्शन घेता येणार। रामलल्लाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी। प्राण प्रतिष्ठेनंतर पहिल्याच दिवशी राम मंदिराबाहेर भाविकांची गर्दी। मुंबईत भाजपाची आज जिल्हानिहाय बैठक। भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस शिवप्रकाश यांच्या नेतृत्वात बैठक। आशिष शेलारांसह लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांना हजर राहण्याच्या सूचना। रवींद्र वायकर यांची आज ईडी चौकशी। जोगेश्वरी भूखंड प्रकरण ईडीची कारवाई। नाशिकच्या सातपूरमध्ये उद्धव गटाचं राज्यस्तरीय अधिवेशन। 2000 पदाधिकारी उपस्थित राहणार, तर संध्याकाळी उद्धव यांची जाहीर सभा। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी आज विधिमंडळात सुनावणी। सुप्रिया गटाचे जयंत पाटील यांची उलट तपासणी, तर दादा गटाचे अनिल पाटील यांचीही उलट तपासणी। उत्तर भारतात थंडी आणि धुक्याचा कहर। रेल्वे आणि विमान उड्डाणांवर परिणाम। महाराष्ट्रातही थंडीचा कडाका। निफाडचा पारा घसरला। किमान तापमानाची नोंद 6.4 अंश सेल्सिअस। यंदाच्या हंगामातील सर्वात कमी तापमान।